23 शेतकऱ्यांसाठी 16,71,00,000 रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला। राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी बांधवांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट कळेल। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आता विधानसभेमध्ये मोठा निर्णय घेतलेला असून पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचं पीक विमा असेल किंवा शेतकरी बांधवांना पीएमचा हप्ता मिळाला, परंतु नमोचा हप्ता त्या संबंधीचा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला असून पीक विमा आणि शेतकरी बांधवांनो, तुमचा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट आणि पेरणीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना दिलासाच मिळणार आहे। कारण की आता शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय आता राज्य सरकार मार्फत घेण्यात आलेला आहे। आताच दिलासा देणारी बातमी शेतकरी मित्रांनो बघू शकता। आता यासाठी कोणकोणती कामे करायची आहे, कोणकोणती कागदपत्रे ओके केल्यानंतर तुम्हाला यामार्फत मोठा फायदा आणि मोठा लाभ मिळेल। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, पहिलं काम आहे म्हणजेच की आता बघा राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आली आनंदाची बातमी। बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला, परंतु नमो शेतकरीचा हप्ता केव्हा जमा होणार असल्याची बातमी आता राज्य सरकार मार्फत समोर येत आहे। बघा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, 20 जून 2026 रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा झाले, परंतु पीक विमा आणि शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा हप्ता केव्हा जमा होणार अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून शेतकरी बांधवांनो, यामध्ये तुमच्या तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव आहे का कमेंट करून नक्की सांगा। यामध्ये कोणकोणत्या तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव घेण्यात आलेलं आहे, त्या जिल्ह्याचं व तालुक्याची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार या सर्व जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, पूर्णपणे पीक विमा आता जमा केला जाणार आहे। सर्व जिल्ह्यांची यादी आपण लगेच बघणार आहोत। त्याकरिता आता लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळता येईल। बघा शेतकरी मित्रांनो, परंतु शेतकरी बांधवांना हा प्रश्न पडला आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केव्हा होणार। खूप सारे अफवांमार्फत आता सांगण्यात येत आहे की हप्ता आज मिळणार, उद्या मिळणार, परंतु हप्ता प्रत्यक्षात जमा होत नाही। शेतकरी मित्रांनो, ही जर 2 कामे केली तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होऊन जाईल व ती कोणती काम आहे ती लगेच बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा हप्ता नियमित मिळवण्यासाठी खालील गोष्टी करणे आवश्यक आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कोणते काम आहे? आधार कार्ड, आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक असणे, बँक खात्यावर डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय असणे, 7/12 नोंद व इतर शेतकरी माहिती योग्य असणे, पीएम किसानचे ई-केवायसी पूर्ण असणे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हप्ता मिळाला असेल तर तुमची ई-केवायसी पूर्ण आहे असं समजायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हप्ता मिळाला नाही तर तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, ई-केवायसी केलेली नसेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार नाही, जेणेकरून तुम्हाला यामार्फत फायदा मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर पीएम किसान योजनेची ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील व तुम्हाला फायदा मिळेल व दिलासा देणारी बातमी म्हणावी लागणार आहे। कारण की आता लवकरच तुमच्या सुद्धा खात्यावरती नमो शेतकरी योजनेसारखे आता पीएम किसान योजनेचे सुद्धा आता पैसे जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, पीएमचे मिळाले परंतु नमोचे आता लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहे, यादीत नाव असणे। बघा शेतकरी मित्रांनो, जर ही कामे जर तुमची झालेली असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पीक विमा, बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा आता लवकरच तुम्हाला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे केव्हा जमा होणार, पैसे आज मिळणार की उद्या मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार होते, परंतु ते मिळाले नाही असं तुम्हाला सांगण्यात आलं। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्हाला फक्त पीएम किसान योजनेचाच लाभ मिळाला आहे, नमोचा लाभ केव्हा मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासाच देणारी बातमी आता पाहायला मिळत आहे। कारण की आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती सुद्धा नमोचे हप्त्याचे 2,000 रुपये बघा आणि बघा 2,000 रुपये आणि पीक विमा बघू शकता शेतकरी मित्रांनो, पीक विमा आता लवकर तुमच्या खात्यावरती मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। बघा स्वतः देवेंद्र गंगाधर राव फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत हे सांगण्यात आलेले आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो,
तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण की आता शेतकरी जे पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेची रक्कम आता लवकरच राज्य आणि केंद्र सरकार मार्फत वाटण्यात येणार आहे. त्यांच्या खात्यावरती लवकरच ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. यामध्ये कोण कोण पात्र आहेत बघू शकता शेतकरी मित्रांनो. पात्र यादी आपल्याकडे आलेली आहे. आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचे हप्ते जे रक्कम जमा झालेली आहे अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता लवकरच नमो शेतकरी योजनेची रक्कम जमा होणार व पीएम किसान योजनेचे जमा झाले, परंतु आता पीक विमा सुद्धा त्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम बघू शकता शेतकरी मित्रांनो. रक्कम आता जमा केली जाणार आहे. यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासाच देणारी आणि आनंदाचीच बातमी आता केंद्र आणि राज्य सरकार मार्फत पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे दोन्ही हप्ते आज येणार उद्या येणार, परंतु नमोचा हप्ता मिळाला नाही, पीएमचा मिळाला. तो हप्त्यासोबत आता लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोची सुद्धा आता 2000 रुपये पीक विमा आणि शेतकऱ्यांना पेरणीसाठी दिलासा मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी पाहायला मिळत आहे. असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा केली जाणार आहे. 93 लाखांहून अधिक शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजने 2 हप्ते आता एकत्रपणे नाही तर 2000 रुपये पहिले मिळालेले आहेत, 2000 रुपये आता नंतर मिळणार आहे, म्हणजे की एकत्रपणे 4000 रुपये पीक विमा आता या पात्र जिल्ह्यामध्ये मिळणार आहे. यामध्ये बघा पहिला जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याची यादी बघत चला. पहिला जिल्हा आहे धाराशिव जिल्हा, बघू शकता शेतकरी मित्रांनो. धाराशिव मध्ये कळंब तालुका असेल बघा शेतकरी मित्रांनो, कळंब असेल. त्याचप्रमाणे बघा औसा असेल. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो भूम असेल, परंडा असेल, बघू शकता शेतकरी मित्रांनो परंडा. त्याचप्रमाणे वाशी, तुळजापूर असेल. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो आणि धाराशिव तालुका असेल बघा. या सर्वांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच रक्कम मिळणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2 हप्ते आता एकत्रपणे मिळणार होते, परंतु ते 2 हप्त्याची रक्कम आता 2000 रुपये जमा झालेले आहे. आता नमोचे हप्त्याची मिळणार आणि शेतकऱ्यांना या मार्फत मोठा फायदा आणि दिलासाचा मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार मार्फत मोठा निर्णय झालेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना दोन्ही हप्ते अशा प्रकारे जमा केले जाणार आहे. पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, आपला तालुका व जिल्हा नक्की सांगायचा आहे, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमचा तालुका व जिल्हा नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेचच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटत राहू अशाच माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.